तर नमस्कार मित्रांनो. आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. म्हणजे जवळपास तुमचं आपलं जे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आहे, या संदर्भात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंग देशमुख यांच्याद्वारे एक प्रेस नोट जारी करण्यात आलेला आहे, जे सर्वच मराठा नवतरुणांकरिता खूप महत्त्वाचं आहे. त्यांची काहीतरी कुठेतरी बऱ्याचशा मंडळीकडून दिशाभूल करण्यात होती आणि अफवासुद्धा पसरवण्यात येत होत्या. त्या संदर्भातलं हे प्रेस नोट जारी करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आपण हे कशाकरिता आहे, काय काय आहे, पोर्टलच्या सुविधा कशा होत्या, काय आहेत आणि अपग्रेड सुरू आहे, अपग्रेड काय सुरू आहे, सर्व गोष्टी त्यामध्ये बघणार आहात मित्रांनो. तर आपण बऱ्याच दिवसापासून बघत आहे की काही दिवसांपासून मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्या योजनांबाबत महामंडळाचे कामकाज बंद झाले, ही एक पहिली अफवा. व्याज परतावा थांबविण्यात आलेला आहे, ही दुसरी अफवा. ह्या ज्या दोन अफवा आहेत की नाही बा, महामंडळाचे कामकाज बंद झाले आणि व्याज परतावा थांबविण्यात आलेला आहे. तर मित्र, अशा प्रकारच्या निराधार अफवा काही व्यक्तींकडून सोशल मीडियामध्ये विविध माध्यमातून पसरवल्या जात आहेत. या अफवांमध्ये कुठलेही तथ्य नाही मित्रांनो. फक्त आणि फक्त महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे जे काम आहे ते जर सोडलं, ते वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू आहेत मित्रांनो. त्याचा तपशीलसुद्धा आपण बघणार आहोत, कारण की जवळपास तुमचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर यामध्ये निर्माण झालेले LOI यांची संख्या, बँकने सँक्शन केलेले जे प्रकरणं आहेत त्यांचं फिगर, त्यांची संख्यासुद्धा आणि खूप सारी रक्कम आहे मित्रांनो. त्या सर्व पाहण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. या सर्व अफवा खोट्या आहेत हे सिद्ध करणारं हे पत्र आहे, ज्यामध्ये जवळपास जुलै 2025मध्ये 10,811 LOI निर्माण झालेले आहेत. त्यापैकी बँकेमार्फत 4,808 सँक्शन झालेले आहेत. सोबतच ऑगस्ट 2025मध्ये 8,817 LOI निर्माण झाले आणि ज्यामध्ये 4,999 म्हणजे जवळपास 5,000 बँकेने सँक्शन केलेले आहेत. सप्टेंबर 2025मध्ये सुद्धा जवळपास 13,733 LOI निर्माण झाले, ज्यापैकी 4,104 प्रकरणांना बँकेकडून सँक्शन म्हणजे अप्रुव्हल मिळालेलं आहे. ऑक्टोबर 2025मध्ये सुद्धा 1,422 LOI निर्माण झाले आणि बँकेतून जे सँक्शन झालेले आहेत ते आहेत 2,384, म्हणजे काही अगोदरचे होते आणि ऑक्टोबरमध्ये जे 1,422 आहेत त्यापैकीचे काही आहेत. आणि 6 नोव्हेंबर 2025पर्यंत, कारण हे पत्र 7 नोव्हेंबर रोज शुक्रवारला निघालेलं आहे, 6/7/11/2025ला निघालेलं आहे. तर 6 नोव्हेंबरपर्यंत सुद्धा जर आपण पाहायला गेलं तर बँकेमार्फत जवळपास 1187 प्रकरणं आहेत ते सँक्शन करण्यात आलेलं आहे. म्हणजे जवळपास जुलै 2025 पासून आजपर्यंत म्हणजे 7 तारखेपर्यंत, आजची 10 तारीख होत आहे जवळपास मित्रांनो, म्हणजे रविवार आहे 9 तारीख. तर तोपर्यंत आपण पाहाव्यास गेलो तर बँकेने जवळपास 17,482 प्रकरणं सँक्शन केलेले आहेत आणि 34,783 LOI निर्माण झालेले आहेत मित्रांनो. हे जवळपास 100, 200, पावणे 300 कोटी रुपयाची जी व्याज परताव्याची रक्कम आहे मित्रांनो, ही एवढी प्रोसेसमध्ये आहे, या सर्वांना मिळत आहे मित्रांनो. आता महत्त्वाचा विषय जो आहे, हे नोव्हेंबर चालू आहे, आजची 9 तारीख म्हणजे जवळपास 1 महिना झाला. मागच्या 10 ऑक्टोबरपासूनच हे जे पोर्टल आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपग्रेडेशन चालू आहे, अपडेट करणं सुरू आहे, जे तुमच्या आमच्या सुरळीत म्हणजे याची व्याप्ती कशी वाढवता येईल, नवतरुणांना कसा फायदा येईल, वेगवेगळे नवीन योजना कशा आणता येईल, त्यांच्यापर्यंत माहिती कशी पोहोचेल. आता बऱ्याचशा प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे की तुमचं शेतकऱ्यांकरिता PMFBYचं चॅटबूट आहे. कालच आपलं दिव्यांग बांधवांकरिताचं सुद्धा एक चॅटबूट ओपन झालेलं आहे, सुरू झालेलं आहे. आणि हेच प्रकार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जे नवतरुण आहेत, जे लाभार्थी आहेत, त्यांच्याकरिता सुद्धा करणं सुरू आहे आणि खूप साऱ्या जास्त गोष्टी करण्यात येत आहेत. व्याप्ती वाढवूनच म्हणजे याच्यासोबत वेळासोबत कसं चालता येईल याचे खूप सारे प्रयत्न आहेत, जे आपण यामध्ये बघणारच आहोत मित्रांनो. जवळपास 10 ऑक्टोबर 2000 पासूनच महामंडळाच्या वेब प्रणालीचे अपग्रेडेशन काम हाती घेण्यात आले असून त्यामागील प्रमुख कारणे आहेत मित्रांनो, ज्यामध्ये वेब प्रणालीचे सिक्युरिटी ऑडिट प्रलंबित होते, ते पूर्ण करणे सुद्धा आवश्यक आहे मित्रांनो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत महामंडळाचे 57 LOI व बँक सँक्शन या 2 सेवा अधिसूचित केल्या आहेत मित्रांनो. यानुसार सेवा 15 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात देण्याचे बंधन महामंडळाने स्वतःवर घालून घेतले आहे. याबाबत आवश्यक ते बदल वेब प्रणालीमध्ये करणे सुरू आहे मित्रांनो. सोबतच हे जे पात्र लाभार्थी असतात, नवतरुण असतात मराठा समाजाचे, यांच्यासोबत असं होत होतं की एजंटांमार्फत लाभार्थ्याची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, यासाठी म्हणून महामंडळाने CSC केंद्रांद्वारे फक्त 70 रुपयांमध्ये सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी MOU केला आहे.
त्या अनुषंगाने वेब प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरू आहे आणि या अगोदर सुद्धा आपण बघितलं होतं मित्रांनो. सोबतच लाभार्थ्यांना महामंडळाच्या सर्व सेवा थेट मोबाईलद्वारे देता याव्यात म्हणून मोबाईल ॲप विकसित होत आहे. यासाठी वेब प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करणे सुरू आहे मित्रांनो मागच्या महिन्याभरापासून. नंतर तुमच्या राज्यात विविध ठिकाणी एजंटांमार्फत लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे सुद्धा निदर्शनात आले मित्रांनो. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये नाशिक, अहमदनगरमध्ये संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंद केले गेले आहेत मित्रांनो. हे सुद्धा बऱ्याचशा मंडळीला तुम्हाला सर्वांना माहीत आहे मित्रांनो. असे प्रकार परत घडू नये याकरिता वेब प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुद्धा सुरू आहे मित्रांनो. सोबतच नॅशनलाइज बँका सोबतच बँक API इंटिग्रेशन सुरू असून लाभार्थ्यांना सुरळीत व सहजपणे व्याज परतावा मिळणार आहे मित्रांनो. हा सुद्धा फायदा होणार आहे. आता नवीन तुमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून ChatGPT स्मार्ट बूट सुद्धा प्रणालीत विकसित करण्यात आली आहे मित्रांनो, जी लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनांबाबत मार्गदर्शन व महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. तसेच योजनांतर्गत काही व्यवसाय निदर्शनास आलेले आहेत की ज्यामधून अपेक्षित स्वयंरोजगार निर्मिती होत नाही मित्रांनो. तर अशा व्यवसायांबाबत अंकेक्षणाबाबत योग्य निर्णय संचालक मंडळ यांच्या बैठकीमध्ये घेणे प्रस्तावित आहे मित्रांनो. तसेच मराठा समाजातील युवकांसाठी नवीन व्यवसाय कसे निर्माण करता येऊ शकतील ही बाब सुद्धा यांच्या विचाराधीन आहे मित्रांनो. त्यामुळे थोडासा यांनी वेळ घेतलेला आहे. यापूर्वी व्याज परताव्या कामी लाभार्थ्यांना एका वेळेस कमाल फक्त आणि फक्त 3 क्लेम सादर करता येत होते मित्रांनो. मात्र आता सद्यस्थितीमध्ये लाभार्थ्यांना एकाच वेळेसमध्ये जवळपास 6 क्लेम सादर करता येत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्यामार्फत सर्वांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की महामंडळ समाजाच्या उत्थानासाठी व शाश्वत आर्थिक विकासाकरिता कटिबद्ध आहे. तरी कोणत्याही प्रकारच्या राजकीय दिशाभूल करणाऱ्या किंवा अफवांवर आधारित माहितीवर विश्वास ठेवू नये. महामंडळाचे सर्व कामकाज सुरू असून वेब प्रणालीमध्ये अद्ययावतीकरण हे समाज हिताचे व लाभार्थ्यांच्या सोयीसाठीचे आहे. या पत्रामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे मित्रांनो आणि हे प्रसिद्धीकरिता हे पत्र 2 दिवस अगोदरच जारी करण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर मित्र, या सर्व कारणांमुळे जे आहे या कारणांमुळे फक्त अपडेशन सुरू आहे. ज्या सुविधा तुम्हाला याच्यापेक्षा सोप्या आणि चांगल्या होणार आहेत. फक्त आणि फक्त यामध्ये एक गोष्ट आहे जीमध्ये महामंडळाचे कामकाज सुरू असून व्याज परतावा सुरू असून सुद्धा फक्त महामंडळाने नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे जर काम सोडले तर बाकीचे सर्व काम सुरळीत आहे मित्रांनो. अर्ज स्वीकारणे, मंजूर करणे, बँकेकडून सुद्धा मंजूर होणे, सोबतच तुम्हाला व्याज परतावा सुद्धा देणे, सर्व गोष्टी चालू आहेत. या पत्राद्वारे सांगण्यात येत आहे मित्रांनो. आता याच्या व्यतिरिक्त जे लाभ घेत आहे त्यांना काही अडचणी येत असतील तर त्या फक्त आणि फक्त अपग्रेड करणं सुरू आहे, यामुळे येत आहे मित्रांनो. तर मित्र, आशा करतो की आपल्या सर्वच नवतरुणांना ही माहिती खूप मोलाची ठरेल, आवश्यक ठरेल, त्याचा तुम्हाला सर्वांना उपयोग होईल मित्रांनो. तर मित्र, धन्यवाद.